SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात बौद्ध समाजासह विविध संघटनांच्या भावना तीव्र झाल्या असून या निर्णयाच्या निषेधार्थ 10 जूनला राहुरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आरक्षण बचाव कृती समितीनं पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, प्रवीण लोखंडे, शिरीष गायकवाड, बाळासाहेब जाधव, पिंटू साळवे, भाऊसाहेब पगारे, सचिन साळवे, गोविंद दिवे यांची उपस्थिती होती. आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं अनुसूचित जातीतील सर्व घटकांनी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असं आवाहन केलं गेलंय. 10/6/2026 रोजी राहुरी राजवाडा येथून उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये तहसील कचेरीवर हा बौद्ध समाजाचा भव्य दिव्य असा मोर्चा निघत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे की विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या भारत देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या आरक्षण देण्यात आलं. तर आरक्षणामध्ये 13% आरक्षण हे SC कॅटेगरीला दिलं आणि SC कॅटेगरी असेल, अनुसूचित जाती जमाती ह्या ज्या आरक्षित जाती आहेत याच्यामध्ये हा जो सर्वोच्च न्यायालयाने मागील 2-3 महिन्यापूर्वी निकाल दिला आणि त्यामध्ये बदर समिती नेमवली. बदर समिती नेमवल्यानंतर त्या ठिकाणी बदर समितीने एक अहवाल दिला, परंतु जर घटनेची तरतूद बघितली तर हा वर्गीकरणाचा विषय हा राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही. हा जो वर्गीकरणाचा विषय आहे हा संसदेच्या अंतर्गत हा विषय येतो, अशी घटनेमध्ये बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझी मातंग समाजाला पण विनंती आहे, आमच्या बौद्ध समाजाला देखील विनंती आहे की हे जे आम्ही मोर्चा काढतोय हा कोणा जातीच्या विरोधात नाही आणि घटनेने जे अधिकार दिलेले आम्हाला मागायचे आणि तुम्हाला पण दिलेले आहेत मागायचे, तर ठीक आहे आपण लोकशाही मार्गाने हे आंदोलन करू आणि यामध्ये आम्हाला जे गोष्टी चुकीच्या वाटतात त्या ठिकाणी आम्ही ते शासनाला या ठिकाणी कळवणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आमचा बौद्ध आणि महार समाज हा पूर्णपणे एकवटला आहे. आणि याचं कारण असं आहे की अतिशय चुकीच्या पद्धतीने सरकार याच्यामध्ये लक्ष घालत आहे. काही कारण नसताना, संविधानामध्ये तरतूद नसताना अनुसूचित जातीमध्ये ज्या 13% आरक्षण तरतूद केली बाबासाहेबांनी आणि त्याच्यामध्ये जे 59 जाती याच्यामध्ये फक्त भांडण लावायचं काम या ठिकाणी सरकारने केलं आहे. आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आम्ही राहुरी शहरामध्ये 10 तारखेला अतिशय मोठ्या स्वरूपात हा आरक्षण बचाव समितीच्या वतीने मोर्चा करत आहोत. आणि आमचं उद्दिष्ट हेच राहणार आहे की जे आमचे बांधव आहेत, माता बांधव, यांनाही समजलं पाहिजे की हे 13% आरक्षण आपल्याला सगळं एकत्र दिलेलं आहे, याच्यामध्ये कोणालाही कमी आणि कोणाला जास्त दिलेलं नाही. आणि बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्याला सारखाच अधिकार दिलेला आहे. तुम्हाला एक मताचा अधिकार आहे ना आम्हाला एक मताचा अधिकार आहे. बाबासाहेब ज्या जातीत जन्माला आले त्या जातीनं बाबासाहेबांनी किमान 10 मते घेतले असते, किमान 10% आरक्षण घेतलं असतं, परंतु बाबासाहेबांनी असं केलं नाही. परंतु बाबासाहेबांनी विचार काय केला का जी व्यवस्थेने ज्या जातीला पिढ्यानपिढ्या गावाच्या बाहेर ठेवलं, त्यांना पाण्याची परवानगी दिली नाही, त्यांना शिक्षणाची परवानगी दिली नाही, अशा जातीसाठी बाबासाहेबांनी ह्या 13% आरक्षणाची तरतूद केली आहे. आणि म्हणून याच्यामध्ये तूट झालेली पाहिजे, याच्यामध्ये एकी राहिली पाहिजे. म्हणून आम्हाला एक संघ राहून आम्ही संपूर्ण जिल्हाभर, महाराष्ट्रभर हे मोर्चा आम्ही काढणार आहोत. याची सुरुवात आम्ही राहुरीपासून करत आहोत. येणाऱ्या 10 तारखेला बुधवारी राहुरी तालुक्यामध्ये जे आरक्षण बचाव कृती समिती राहुरी तालुका यांच्या संयुक्त सर्व संघटनेच्या वतीने आपण तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. तरी या मोर्चाला मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी असतील, मुलं असतील, या सर्व मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावागावातून हजारोच्या संख्येने राहुरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोठ्या संख्येने शांततेच्या मार्गाने
आम्ही तहसील कार्यालयावर जाऊन तिथं आपलं जे आंदोलन आहे ते सनदशीर मार्गाने करणार आहोत। आणि हे जे आमचं आंदोलन आहे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नसून आमचं भांडण शासनाशी आहे आणि जे उपवर्गीकरण हे त्वरित थांबवावं हे आम्ही शासनाला विनंती करणार आहोत। उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे आरक्षण व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।